सर्वांनी खाली बसून घ्या. समाजांना सूचना त्यांनी जागेत बसून घ्या. सर्वांनी खाली बसून घ्या. मांगे आले गेले क्यों भाई सरकारचं खाली छत्रपती शिवाजी महाराज की एक मराठा लड़ेंगे जीतेंगे सर्वांना जय शिवराय. आपण सर्वांनी खाली बसून घ्यायचं आहे. सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी आपण खाली बसून घ्यायचं आहे. आज या ठिकाणी सिल्लोड तहसील कार्यालय या ठिकाणी सिल्लोड तालुक्यातील सकल मराठा बांधवाच्या वतीनं आज तहसील कार्यालय सिल्लोड या ठिकाणी मराठा बांधवाचा मोर्चा आपले मराठा योद्धा मनोज दादा जरंगे पाटील गेल्या 4 दिवसापासून आंतरवाली सरांनी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांचे प्रकृती अधिक खालवलेले आहेत. मनोज दादा जरंगे पाटील यांनी अगोदर 6 ते 7 दिवस उपोषण केले आणि प्रत्येक वेळेस या सरकारने कुठल्याही प्रकारचं भूल ताबावर ठेवता आजपर्यंत कुठल्याही प्रकारचं आरक्षण दिलेलं नाही. आमचे सन्माननीय मनोज दादा जरंगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या सगळे सोयऱ्यांचा GR पारित करण्यात यावा, हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावं, सातारा गॅझेट तसेच बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावं, आंतरवालीसह महाराष्ट्रातील जे मराठा बांधवावर जे गुन्हे झालेले आहेत ते गुन्हे मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी मनोज दादा 50% एवढा सक्सेस झालेला आहे आणि अनेक मराठा बांधवाचे मुलं मुली ऍडमिशन असेल नोकरी असेल यासाठी या कुणबी प्रमाणपत्राचा उपयोग या ठिकाणी झालेला आहे. या ठिकाणी मी अधिक न बोलता या ठिकाणी झुंजार छावाचे संस्थापक अध्यक्ष शिवना सर्कल प्रतिनिधी जहीर कौश. आज सिल्लोड येथे सरकार विरोधामध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात आला. संघर्ष होता म्हणून दादा जरंगे पाटील अंतरवाली सराटी या ठिकाणी 16 तारखेपासून उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची तब्येत खूप खालवल्यामुळे प्रशासनाने मनोज जरंगे पाटलाच्या प्रमुख मागण्या मान्य करण्यात याव्या. मागणी नंबर 1 सगळ्यांचा GR पारित करण्यात यावा, हैदराबाद गॅझेट लागू करण्यात यावे, बॉम्बे गॅझेट लागू करण्यात यावे, सातारा गॅझेट लागू करण्यात यावी, अंतरवालीसह महाराष्ट्रातील सर्व गुणी मागे घेण्यात यावे. या मागणीसाठी सिल्लोड येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते तहसील कार्यालय पर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव सामील झालेत. मोर्चामध्ये प्रमुख उपस्थिती श्री सुनील पाटील कोतकर, अरुण नवले पाटील, ज्ञानेश्वर मोहिते, राधाकृष्ण काकडे पाटील व सकल मराठा बांधव सिल्लोड यांनी प्रशासनाला मोर्चाच्या माध्यमातून मनोज दादा जरंगे पाटील यांच्या मागण्या मान्य करा अशा प्रकारे निवेदन देण्यात आलं.